पहा आज आपण कुठे आलो, श्री शनेश्वर ह्या मंदिरामध्ये आलेलो आहोत। करमाळ्यापासून मला वाटतं 10 किलोमीटर असेल, सॉरी 4 किलोमीटर किंवा 5 किलोमीटर असेल हे गाव करमाळ्यापासून। करमाळा तालुका जिल्हा सोलापूर याच्या करमाळ्यामध्ये 4 ते 5 किलोमीटर पोथरे नावाचं गाव आहे। ह्या गावामध्ये शनेश्वराचं खूप जुनं असं मंदिर आहे। पहा आतमध्ये पाणी आहे, चारी बाजूने बांधून घेतलेले आहे। मला सांगितलं आतमध्ये जाऊ नको, ठीक आहे मी इथेच उभा राहिली, मलाही काय कळत नाहीये। महिलांच्या कुंडलीमध्ये शनी असतो, मग शनीच्या देवळामध्ये महिलांनी का जाऊ नये, मलाही याचं काही मनाला असं यांचं कारण पटत नाही। पण असू दे, मी बाहेरनच नमस्कार केला, मी इथेच थांबले। पुन्हा ती महिला म्हणाली अगं दक्षिणा दे, मी म्हटलं तर बस शांत, आले मी, काही नाही म्हटलं। यांना दक्षिणा देण्यापेक्षा दुसऱ्या कुत्र्या मांजरांना जरा घेऊन खायला घालावं, कारण का आतमध्ये गेले असते तर मस्त मी पूजा वगैरे केली, लांबनं हात जोडले असते ना, पण मला तिने आतमध्ये नाही जाऊन दिलं। असो ज्याची त्याची गावची पद्धत असते। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल। करते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी राताई ब्लॉग आपली मिरत। आज आपण पोथरी या गावात आलेलो आहे। इथं शनिदेवाचं खूप महात्म्य आहे आणि खूप असं जुनं मंदिर आहे, पाहू शकता। स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद। स्किप न करता व्हिडिओ पहा, पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय। आपण गेलो होतो पोथरी या गावामध्ये, आपल्या इथून जवळ आहे, करमाळ्याला जाताना लागतं ते, तर येता येता गेलो होतो, दर्शन करून आलो आणि तुम्हालाही दर्शन दिलेलं आहे। स्कार्फमुळे टिकली पडली। जेवण नाही केलं अजून, मी आता जेवण करणार आहे। आणि आपल्या ब्रुनोने बरंच घर सांभाळलं दोघांनी, तर बघ कसा राग काढतोय, भुंकतोय, म्हणतोय मनेशी काय को बाबू कोण सोनू, हा ते बघा त्याने मारामारी केली दोघांनी। हा त्याला जातो बोल कोण बाबू को। संध्याकाळी सगळे अगदी दरवाजा लावून घराच्या आतमध्ये पहा आपली फॅमिली। टायगर म्हटलं की तो धावातच येतो नुसता। टेडीबेरी आमचा टेडीबेरी, कामाची काही बंदी नाहीये मित्रांनो। आता आपली मक्का कुटी करायची, गाईसाठी कुटी करून ठेवायचं, तो एक लय डोक्याला टेन्शन आहे बाई त्याचं। आता ते तोडूस्तोर आणूस्तोर कुटीवाला येईपर्यंत का घरीच करायची काय काय सांगता येत नाही। लाईट पॉवर आहे नाहीये, माणसाशिवाय कामं नाही, तो शेतातली माणसं लागतात टायमाला। चल वरती ये बाबू, चल चल इकडे ये बाबू, ब्रुनो चल इथे ये, चल ग बाई चल, चल। आणि तो अजून लहान आहे ना, वरती येऊ शकत नाही तो। ते बघ कसं ते बघ कसा बडबड करतोय, बघा बघा कसा बडबड, वरती येण्यासाठी बघा बघा वरती। ए बाबू चल टायगर, चल ये टायगर, ये तिकडे। काय रे तुझा आतमध्ये काय, तुला कार्यक्रम करायचा का तुला आतमध्ये? तिकडं चल, बाहेर जा, आता जेवायला सगळ्याला द्यायचं। चल इकडे ये, चल ये बाळा, चल इथे ये, चल चल वरती आला ना का ब्रुनो नाही येणार। ब्रुनो सांगतो का त्याला घेऊ नको वरती, चल ये इथे ये चल ये, थांबा हो तुम्ही, ये वरती ये, चल चल वर ये चल ये। बाबा ब्रुनो येऊन देत नाही, मग का रे बाबू येऊ दे ना, ये चल वरती ये, इथून ये
इथून ये, चल चल वरती ये. यांचीच उशी आहे, यांनी वाट लावून टाकली अख्खी उशीची. आणि चल वर ये वर वर ये चल चल ये. का रे मला येऊ देत नाही? का रे दादा मला येऊ देत नाही? अरे बापरे का रे येऊन देत नाही? आणि हे बघा, हे आपलं बंडू दादा. अरे बापरे अरे बापरे आमच्या मांडीवर. ए नको ना मला चाव रे. तुझं काय मी ऋण घेतलंय काय? मला का चावतो रे? अरे बापरे चाव नका, कपडे सगळे फाडले मला. हे जाऊ इकडे इकडे, हे जाऊ इकडे इकडे. गेला दावा. अरे अरे स्वेटर ते स्कार्फ आहे. बाबा 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 काय खरट आहे आता त्याचं. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते, इथेच थांबते. पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो. कोण चालू आहे ब्रुनोसाठी, ह्याच्या दोघांसाठी. हे बघा हे बघा.